नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मजेतच असाल. आज आपण शेंगोळे बनवणार आहोत. म्हणजे मी शेंगोळ्याचा बेत आखलेला आहे. खरं तर थंडी पडली आहे, तर थंडीमध्ये आपली उष्णता वाढवण्यासाठी बनवतो. त्यामागे काहीतरी रिझन असतं. म्हणजे तर हिवाळ्यामध्ये खाल्ले तर उष्णता वाढते. हुळगे हुळगे म्हणतात, कुळीथ म्हणतात. तर कुळीथमध्ये उष्णता जास्त असते आणि आपल्याला खरं तर उष्णतेची गरज आहे थंडीमध्ये. मग अशा पद्धतीने आपण बनवून शेंगोळे बनवून खाणार आहोत. आणि मला तर जाम आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही काय माहिती नाही. पण मी आज शेंगोळे बनवणार आहे. तर चला कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी लसूण, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर आपण वाटून घेणार आहोत. चला तर मग तयारी करूया. वाटून घेतलेलं. हा हा हा, खूप झणझणीत स्मेल येतो. जास्त मिरची घेतली, थोडीशी जास्तच घेतली. तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही घ्या. आता आपण हे वाटून घेणार आहोत. पीठ हे मी दळून आणले काल अर्धा किलो पीठ आणलंय. त्यातलं मी अर्धच घेणार आहे. आणि हा वाटलेला मसाला यात घालून घेणार आहे. घालून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर आपण आता हे बघा, पीठ मळून झाले छानपैकी. आता आपण पाणी ठेवणार आहोत. अंदर मोठा स्टोव थोडासा घ्यायचा, कारण हे उकळताना असं वरती येतं. त्यामुळे थोडासा मोठा स्टोव घ्यायचा. स्वतःहून कधी ट्राय नाही केले, आज फर्स्ट टाइम मी करते. बघूया आपले शेंगोळे कसे होतात. तेल घालूया. फोडणीला आपण काय करायचंय तर तेल टाकून घ्यायचं अगोदर. आणि वाटताना थोडीशी जिरे घेतली मी, तर फोडणीमध्ये पण थोडीशी जिरे टाकून घेऊया. ते जरा छान लागले. आणि थोडासा मसाला आहे उरलेला, पहा. आता आपण ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 पाणी तांब्या घालून घेऊ. त्याला उकळी येऊपर्यंत आपण आपले शेंगोळे वळून घेऊया. आपण शेंगोळे वळून घेत आहोत. असे आपल्याला शेंगोळे वळून घ्यायचे. चला तर मग आपले शेंगोळे अशा प्रकारे वळून झालेले आहेत. इकडे पाण्याला पण अंदन आले आहे. आता याला गॅस कमी करून घेऊया आणि याला शिजून देऊया. थोडंसं वरतून तेल टाकते. आता आपले शेंगोळे थोड्याच वेळात रेडी. आपले शेंगोळे रेडी झाले आहेत बघा. आणि त्याला हा रस्सा इतका टेस्टी असतो की काय सांग. आता गॅस बंद करूया. शेंगोळे आता रेडी झालेत, तर आपण खाणार आहोत.